आपले रील स्टार गंगापूरचे धन्यवाद धन्यवाद भाऊ. सगळे फॅमिली आली आपल्यावाली हे धन्यवाद. चला आता थोड्याच वेळात साखरपुडा लागेल. तू सगळे जिलबी गायब करतोय माझी. एक राहू दे ना मला राहू दे ना एक. हा भगवा आणि त्याच्या समोर मस्त सूर्यास्त होते बघा समोरच. जय शिवराय जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. काही सकाळ सकाळी शेतात आलो होतो आणि काल तुम्हाला सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की आपल्याला ना पाईपलाईन करायची आहे. मग त्याच्यासाठी आपला JCB येणार होता. काल तर काय आला नाही JCB. बघूयात आज तर कॉल केला आहे, ते बोलले येणार आहेत. आणि आज साखरपुडा पण आहे आपल्याला, बाहेरगावी पण जायचं आहे रायपूरला. बघूयात आता जर JCB लवकर येऊन गेला तर पाईपलाईन बसून मग आपण साखरपुड्याला जाणार आहोत. पण JCB जर लवकर नाही आला तर मग आपल्याला साखरपुड्याला निघावं लागेल. चला आता मम्मीने त्या निंदायला आलेल्या आहेत, त्यांना ना पाणी ते पिऊयात. आपण पाणी भरून घेऊन लावावं लागेल. तिथनं आपल्याला हंडा घ्यायचा आहे आणि इकडे पाणी घ्यायला जायचं आहे आपल्याला. चला जाऊयात आपण आता. हंडा कुठे आहे? चला गाईज आपण हंडा आणि कळशी घेऊन आलो आहेत. हे बघा इथं पप्पांनी त्यांनी मोटर चालू केली इथे बघा कुंड्यावरती. इथनं भरून घेऊयात आपण आता. चला गाईज पाणी भरलं आपण बघा, कुंड पण भरून गेलं पाण्याच्या ह्याच्यामध्ये. चला आता घेऊन जाऊयात आपण तिकडे. सो चला गाईज आता पाणी घेऊन आलेत आपण. मम्मीने त्या पाणी पिऊन घेतली. इथं पाणी ठेवलेलं आहे बघा. निंदायचं काम चालू आहे आपल्याला गवाऱ्यांचं. काल परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आपण पाणी भरलं होतं गवाऱ्यांना. सो आता मस्तपैकी मम्मीने त्या निंदून घेत आहेत आणि हे झालं की मग आपण मस्तपैकी जेवणला बसूयात थोड्या वेळात. चला गाईज या जेवणला बसलेच आता सगळेजण बघा. इथं कांद्याच्या वर बसले जेवणला. बघा कैरीन त्या कापतायत. कांद्याचं नाही, सकोलीचं वावर आहे. कायच आहे? सकुली काय राहते अजून? कांदाच नाही मग नाही पाहत ना पाहत नाही. भाज्या पण नेलता. चला गाईज आपलं जेवण झालं आणि आपण JCB वाल्यांना पण फोन केला होता, पण आज पण काय लवकर येणार नाही ते. कदाचित सायंकाळी आले तर आले तिसरा पारा. सो मग चला म्हटलं आधी एंगेजमेंटला जाऊन येऊयात, कारण कसं एंगेजमेंट पण महत्त्वाची आहे. सो तिकडे पण जावं लागेल आणि तिकडनं आल्यानंतर मग बघूयात. जर लवकर येऊन गेलं तर ते काम चालू करून देतील, नाहीतर मग एंगेजमेंटमधून आल्यानंतर आपण पाईपलाईन बसवण्याचं काम करणार आहोत. सो चला आता जाऊयात घराकडे. चला गाईज सध्या तर घरी पोहोचलोय. आता मस्तपैकी फ्रेश होऊयात आणि मग आपण साखरपुड्यासाठी निघणार आहोत. सो चला गाईज फायनली तयारी झाली मस्तपैकी. सुराची पण तयारी झालेली आहे. चप्पल काढतोय तो. दोघं जण जाणार आहोत आम्ही आता. सो चला आता थोड्या वेळात निघूयातच. चला गाईज इथं मामाच्या दुकानावर आलो बघा. इथं थंड पेता येते मस्तपैकी ग्लुकोज. थोडं ऊन नको लागायला म्हणून. हे बघा इकडे आलसी पेतोय. हे वानर बघा इकडं ग्लुकोज पेतोय. सो चला आता थोडंसं थंड पिऊयात आणि निघूयात आपण साखरपुड्याला. चला काही साखरपुड्याला पोहोचलोय बघा. इथं पूर्ण उन्हामध्ये थांबलेले आहेत. ह्या साईडला बघा सगळी पब्लिक आलेली आहे. हे सुरामबाईया बघा इकडे एवढं उन्हामध्ये साखरपुडा चालू आहे. काही लोक बघा इथं कसे थांबलेले आहेत बघा झाडांखाली. इकडे हे बघा हे झाडांखाली थांबलेले आहेत. इकडं पूर्ण झाडांखाली ऊन इतकं जबरदस्त आहे ना. इकडं सगळे झाडांच्या सावलीला थांबलेले आहेत गाईज बघा. चला आता थोड्याच वेळात साखरपुडा लागेल. मस्त जेवण वगैरे करूयात आणि निघूयात लगेचच, कारण खूप ऊन आहे गाईज. चला गाईज आपण साखरपुड्याला आलो होतो इथं. हे आपले रील स्टार गंगापूरचे धन्यवाद धन्यवाद भाऊ. हे बघा इकडे आमच्या बहिणी धन्यवाद. ए बाता खाऊ राहिला का रे? नवरदेव कुठे आहे आपला? नवरदेव काय दिसा ना. हा पाणी प्यायला जायला का? चला काही जेवणला बसलेले आहेत. आता नवरदेवला भेटूत आपण आणि मग जेवणला बसूयात. चला काही या जेवणला. तू सगळे जिलबी गायब करतोय माझी. एक राहू दे ना मला राहू दे ना एक. हा
होय होय उचलली बहिणी जिलेबी खा खा काय. चला गाईच जेवणला बसलोय आपण. हे बघा इकडं सगळे फॅमिली आली आपल्यावाली हे डोळ्यावरून. लय ऊन आहे काहीच खतरनाक. बघा लोक उभे राहिलेत नुसते उन्हामध्ये. जेवण पण चालू आहे. चला काहीच साखरपुड्यावरून आलो. थोडा वेळ आराम करूयात आपण मस्तपैकी आणि नंतर मग शेतात जायचंय. पाणी भरेल नाही काय भरून ठेवा ना मस्तपैकी. सुचलं काहीच आता थोडा वेळ आराम करूयात आणि नंतर मग आपल्याला पाईपलाईन बसायला जायचंय. पण आता प्रॉब्लेम हा झालाय की मावशीन ते आले तिथं साखरपुड्याला आलेले होते ना, तर आपल्याला धुळ्याला पण जायचंय. कदाचित जावं लागेल बघूयात आता. पण थोडा वेळ आता आराम करूयात सध्या तरी खूप ऊन पडलंय. सो गाईज आता झोपेतनं उठलो आणि थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला सांगितलं होतं मावशी आणि काकांते ते आलेत. कदाचित आपल्याला धुळ्याला जावं लागेल. आजचा आपला जो पण पूर्ण प्लॅन होता म्हणजे पाईपलाईन बसवण्यासाठी जी मशीन येणार होती JCB, ते सगळं तुम्हाला आज बघायला नाही मिळणार. पण जरी आजचा प्लॅन आपला कॅन्सल झाला असला तरी पुढचे 2-3 दिवस आपले खूप एन्जॉयमेंटचे असणार आहेत. कारण आपण बाहेर फिरायला जाणार आहोत आणि 2-3 दिवस कंटिन्यू आपण बाहेर फिरणार आहोत महाराष्ट्रामध्ये. कुठं फिरणार आहोत हे तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेलच. सो आता आपण सध्या धुळ्याला निघणार आहोत. काकां त्यांच्या सोबत निघायचं आहे आपल्याला. सो चल आता गाईस निघूयात. सो चला गाईज मावशींच्या घरी पोहोचलो. आता थोडा वेळ मस्त फ्रेश हो आणि थोडं रिलॅक्स होऊन जाऊयात. सो चला गाईज थोडं फ्रेश होऊन जाऊ मस्तपैकी. सो चला गाईज मस्त फ्रेश झालो. वरती आलो तो टेरेसवर. इकडं वरती ना मस्त वातावरण खूप छान झाले. बघा इकडं सूर्यास्त पण होतोय गाईज. किती छान दिसतंय भगवा आणि त्याच्यासमोर मस्त सूर्यास्त होतोय बघा समोरच. छान दिसतंय ना मस्तपैकी वातावरण आहे. सो चला आता थोडा वेळ मस्त फिरूयात आपण वरती टेरेसवरच फिरूयात. कारण आज झालं काही की आपल्याला शेतामध्ये पण जायचं होतं पण तो प्लॅन कॅन्सल झाला आपला आणि मग आपण साखरपुड्याला गेलो होतो. सो त्याच्यामुळे आज आपण मस्तपैकी साखरपुडा झाला आणि जो प्लॅन होता तो कॅन्सल झाला आणि त्याच्यामुळे आपल्याला आज धुळ्याला यावं लागलं. कारण आज सायंकाळी किंवा मग उद्या सकाळी आपल्याला सकाळी किंवा दुपारून निघायचं आहे. ते कुठं निघायचं आहे तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये समजेलच ते की आपण कुठं फिरायला जाणार आहोत. सो आता थोडा वेळ मस्तपैकी इथं रिलॅक्स होईल. भेटूयात आपण थोड्या वेळानंतर गाईस. सो चला गाईस थोडं फ्रेश झालो होतो मस्तपैकी आणि इकडं फिरण्यासाठी आलो होतो. दोन चौकला आलेलो आहे. आपलं दोन चौक म्हणजे आपला चितोड नाका आहे आपला. इथे चितोड रोडला आल्यानंतर इथे चितोड नाक्यावरती तुम्ही इथं दोन चौक पाहू शकता. मस्तपैकी लाईट्स वगैरे लावलेले आहेत त्यांनी बघा. आपला ती भगवा फडकतोय. सो थोडा वेळ मस्त फिरण्यासाठी आलो होतो इकडे. चला आता थोडा वेळ फिरूयात आणि नंतर मग आपण घराकडे जाऊयात मावशींच्या. सो चला काहीच आपलं जेवण झालं मस्तपैकी. आत्ताच थोड्या वेळापूर्वी जेवण केलं. मावशींनी मस्त पनीरची भाजी बनवलेली होती. सो आता आराम करूयात कारण आज ना दिवसभर उन्हामध्ये फिरलो गाईस. कारण रायपूरवरून गावाला आलो, गावाहून धुळ्याला आलो आहे. सो आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूयात आणि नक्कीच तुम्हाला आजचा ब्लॉग कशा प्रकारे वाटला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.